दिवसा शाळेत विद्यार्थ्यांना संस्कार आणि शिक्षण देणारे शिक्षक आणि उर्वरित वेळेत तब्बल 85 एकर शेतीत टोमॅटोची शेती करत यशोगाथा घडवणारे तरुण शेतकरी दरबारसिंग राजपूत यांनी शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत लाखोंची कमाई करून आदर्श निर्माण केला आहे। हे आहेत धुळे जिल्ह्यातील मांजरोद गावचे शेतकरी दरबारसिंग राजपूत। त्यांच्याकडे वडिलोपार्जित 85 एकर शेती आहे। त्यात ते गेल्या 15 वर्षांपासून टोमॅटोची लागवड करतात। टोमॅटो शेतीचं गणित लक्षात आल्यावर त्यांनी या शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहायला सुरुवात केली। आता त्यांना 6 महिन्यांच्या हंगामात एकरी 30 टन उत्पादन मिळतं। यासाठी एकरी जवळपास 2 लाख रुपये खर्च त्यांना येतो, तर 4 लाखांपर्यंत निव्वळ नफा मिळतो। 6 महिन्यात त्यांना जवळपास 2000 ते 2500 टन टोमॅटोचे उत्पादन मिळते। माझी जापोरा अजनार शिवारमध्ये 85 एकरावर टोमॅटोची लागवड आहे आणि गेल्या 15 वर्षापासून मी टोमॅटोची लागवड करतो। ही विरांग व्हरायटी आहे आणि ही खूप टिकाऊ आहे। एक्सपोर्टला हा टोमॅटो जातो। जागेवरून व्यापारी याची खरेदी करतात। या टोमॅटोचं वैशिष्ट्य असे की हा खूप टिकाऊ वाण आहे आणि लूज पडत नाही, किती ऊन असो। तर याच्यामुळे व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची सुद्धा पहिली पसंती हा वाण आहे। उत्कृष्ट गुणवत्ता, आकर्षक रंग आणि टिकाऊपणा यामुळे त्यांच्या टोमॅटोला बाजारात मोठी मागणी आहे। व्यापारी थेट शेताच्या बांधापर्यंत येऊन माल खरेदी करतात। त्यामुळे दलालांची साखळी कमी झाली असून योग्य दर आणि जागेवर विक्रीची हमी त्यांना मिळाली आहे। दरबारसिंग राजपूत यांच्या शेतातील टोमॅटो गुजरात, दिल्ली, मुंबई, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानसह विविध राज्यात पाठवले जातात। इतकंच नाही तर निर्यातक्षम टोमॅटोची नेपाळ, बांगलादेश आणि दुबई पर्यंत निर्यातही ते करतात। मेरा नाम महेंद्र यादव, मैं यूपी से। मैं यहाँ मंजरोद में हाई सुपर क्वालिटी का माल लेता हूँ। यहाँ 1 नंबर टमाटर उगता है। दरबारसिंग का माल भी भरता हूँ मैं और वासी मार्केट भेजता हूँ और सुपर क्वालिटी और एकदम लाल माल मिलता है यहाँ पे, इसलिए यहाँ से खरीदी ज्यादा करते हैं। ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ गाठण्याचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे। या यशामागील एक महत्त्वाचा मंत्र म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर। ड्रोनद्वारे अचूक औषध फवारणी, मल्चिंग पेपरमुळे तण नियंत्रण, पाणी आणि खतांची बचत या काटेकोर व्यवस्थापनामुळे घसघशीत उत्पादन वाढ त्यांनी साधली आहे। पारंपरिक शेतीमध्ये उत्पन्न खर्च पण कमी असतो पण उत्पन्न पण कमी असतं। एकरला 20-30 हजार रुपये ते 30 हजार पर्यंत खर्च असतो आणि 30-40 हजार रुपयाचं उत्पन्न येतं। परंतु याच्यामध्ये खर्च जर आपण केला तर उत्पन्न सुद्धा वाढून मिळतं। या संपूर्ण प्रक्रियेत त्यांचे कुटुंबही खांद्याला खांदा लावून मेहनत घेत आहे। नियोजन, व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी शेतीला फायदेशीर व्यवसायाचे स्वरूप दिले। त्यांच्या सोबतच आता मांजरोद गावातील अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीचा पर्याय निवडलाय। आमच्या गावामध्ये 1000 ते 1200 एकर टोमॅटोची लागवड आहे। माल विदेशात म्हणजे बांगलादेश, नेपाळ आणि दुबईसाठी सुद्धा इथून माल एक्सपोर्ट होतो। जागेवर व्यापारी येतात, मुंबईचे, गुजरातचे आणि दिल्लीचे सुद्धा। तर जागेवरून इथून मालाची खरेदी करतात आणि जो बाकीचा माल आहे तो आम्ही सुरत मार्केटला किंवा इंदोर मार्केटला सुद्धा बाजारात पाठवतो। शेती ही तोट्याची नाही तर योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर सोन्याची खाण ठरू शकते, हे दरबारसिंग राजपूत यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केलंय। शिक्षक म्हणून समाज घडवताना शेतकरी म्हणून आर्थिक समृद्धीचा मार्ग दाखवणारे दरबारसिंग राजपूत आज खऱ्या अर्थानं आदर्शवत कृषी उद्योजक ठरत आहेत। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे।